यावर्षी सलग पावसामुळे राज्यातल्या डाळिंब बागांना मोठा फटका। 3 ते 4.5 हेक्टर बागा धोक्यात। वर्षभराचे कष्ट पाण्यात जाण्याची भीती। बाजारात गवारचे दर तेजीत। गवारला सध्या 6,000 ते 6,500 रुपये प्रति क्विंटलचा दर। गवारीचे दर आणखी वाढण्याची शक्यता। बाजारात गेल्या महिनाभरात हळदीचे दर प्रति क्विंटल 300 ते 400 रुपयांनी झाले कमी। त्यामुळे हळद उत्पादक शेतकरी अडचणीत। इंदापुरात केरळहून आलेल्या अननसांना चांगला प्रतिसाद। प्रत्येक अननसाची 80 ते 100 रुपयांदरम्यान विक्री। दररोज जवळपास 10 ते 15,000 रुपयांची उलाढाल। विक्रेत्यांची माहिती। राज्यातील बाजार गेल्या काही दिवसात केळीच्या दरात घसरण। केळीला बाजारात प्रति क्विंटल सरासरी 1600 ते 1800च्या दरम्यान भाव। नांदेड जिल्ह्यातील बाराड परिसरामध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे शेती पिकाचं नुकसान। शेतकऱ्यांचं सोयाबीन पाण्याखाली गेल्यामुळे खराब होण्याची भीती। राज्यातील बाजारांमध्ये सीताफळाची आवक वाढली। सध्या सीताफळाला प्रति क्विंटल सरासरी 4,000 ते 4,500 रुपयांच्या दरम्यान भाव। टोमॅटोच्या दरात मागच्या काही आठवड्यांपासून सुधारणा। टोमॅटोला सरासरी 3,000 ते 3,500 रुपयांचा दर। शेतकऱ्यांना अजून चांगल्या दराची अपेक्षा। नंदुरबार बाजारपेठेत लसणाची आवक वाढली। दर 300 रुपये प्रति किलोवरून 50 रुपयावर। बाजाराऐवजी शेतकऱ्यांकडून खुल्या बाजारात विक्री। बुलढाण्याच्या चिखली, मेहकर, मोताळा, जळगाव, जामोद या भागामध्ये पिकांवर हुमणी अळीचा प्रादुर्भाव। शेतकरी संकटात। नुकसान भरपाईची मागणी। जालन्यामध्ये कापसावर किडींचा प्रादुर्भाव। शेतकरी चिंतेत। जिल्ह्यामध्ये यंदा मोठ्या प्रमाणात कापूस पिकाची लागवड। रोग व्यवस्थापनाबाबत कृषी विभागाकडून मार्गदर्शनाची शेतकऱ्यांची मागणी। भंडाऱ्यामध्ये सलग सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांच्या सुद्धा चिंतेत वाढ। व्यापाऱ्यांजवळचा भाजीपाला सडला। दुसरीकडे आवक वाढली, त्यामुळे दरात घसरण।